येऊ आहे तुम्ही. नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, वेळोवेळी आपण शेतकरी बांधवांच्या मुलाखती घेत असतो की जेणेकरून शेतकरी बांधव आपल्या दुकानला विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात. तर सर्वप्रथम आज या ठिकाणी आपले काही शेतकरी बांधव आपल्या दुकानाला आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. तर तुमचं आपल्या ह्या दुकानामध्ये नवक्रांतीमध्ये आपले ह्या दुकान आहे पंढरपूरला, त्या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. की सर्वप्रथम नाव जाणून घेऊया, कुठून आला काय. तर तुमचं नाव सांगा, कुठलं गाव? माझं नाव महेंद्र तानाजी साळुंके, राहणार देगाव, तालुका जिल्हा सातारा. बघा मित्रांनो, पंढरपूर सातारा तर हे अंतर नाही म्हणलं तर 200-250 200 पावणे 200 वगैरे असेल. 150 किलोमीटर अंतरावरून आपले हे शेतकरी बांधव आलेले आहेत. आणि कोळपणी यंत्र खरेदी, बरोबर? कोळपणी यंत्र खरेदी. तर कशामध्ये चालवायचं आहे कोळपणी? हे आलं, सोयाबीन, घेवडा. मग तुम्ही इतक्या लांबून आला, मग ते कोळपणी यंत्र तुम्हाला घ्यायचं आहे, तर तुम्हाला अगोदर काय कशानं ते कोळपत होता किंवा ते? नाही, हे बांगलनच करत होतो आम्ही. म्हणजे खुरपत भांगल बांगलन, म्हणजे महिलाकडून, महिलांच्याकडून. मग आता काय अडचण आली? आता नाही, आता मजूर मिळत नाहीत म्हणून हे मधला पाटाचं जे असतंय अंतर, यानं जरी केलं तरी फक्त बेडवरचं तण हाताने उपटू शकतो आणि थोड्या मजुरात काम होऊ शकतं. म्हणजे मजुराचा महत्वाचा मेन मुद्दा आहे. तर मित्रांनो, शेतीला मजुरी जर नाही भेटला तर शेती शेतकऱ्यांनी करायची कशी? एक तर शेतीमध्ये परवडत नाही. बरोबर आहे. शेती अशी व्यवसाय आहे की एक थोडक्यात शेतकऱ्याला माहिती नाही की बाबा आता आपण एखादं धान्य पेरतोय, तो पेरलेला उगवल का? बरं, उगवलं तर त्याला पुन्हा पाऊस आहे, पाऊस नाही, कधी पाऊस येतोय कधी नाही येत. आता ह्या वर्षी पाऊस झालाय, पण गेल्या वर्षी पाऊस कमी होता. तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी ते धान्य पेरतो, पुन्हा उगवतो. जरी समजा उगवलं आणि पुन्हा त्याला काढायचं तोपर्यंत पुन्हा पाऊस येऊ शकतो किंवा काढणीच्या वेळेसच पाऊस गायब होतो. म्हणजे हा आसमानी संकट शेतकऱ्यावर बऱ्याच वेळा येत असतं. बरं, समजा त्यातनं पीक जगलं, वाचलं, त्यानंतर पीक हातात आलं आणि बाजारात आता चार पैसे करायचे, तर दर कोणाच्या हातात आहे? बरोबर, कोणाच्या हातात आहे? हे व्यापाऱ्यांच्या हातात. तर मित्रांनो, तर असा शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो. परंतु शेतकऱ्यावर अडचणीचा डोंगर आहे, शेतकऱ्यावर अडचणीचं संकट आहे, ते म्हणजे मजूर. बरोबर. तर हे मजुराचा प्रश्न सोडवण्यासाठी नवक्रांती ॲग्रो एजन्सी आपल्यासाठी घेऊन येत आहे किसान कोळप. त्याचबरोबर 350 प्रोडक्ट आपल्या दुकानामध्ये आपल्याला भेटतात. त्याचबरोबर आपले दुसरे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांची मी थोडी मुलाखत थोडी उशिरा ठेवूया. त्यानंतर तुमच्यासोबत कोण आले? विनायक साळुंके. तर त्यांचं नाव जाणून घेऊया. गाव सांगा. विनायक साळुंके, देगाव, तालुका जिल्हा सातारा. तर हे साताऱ्याचे आपले शेतकरी बांधव आहेत. तर काय वाटतं तुम्हाला कोळपेबद्दल? कोळपे यांनी बघितलं युट्यूबवर, त्यानंतर बघितल्यानंतर मग ते आणायला जायचे. आता आमचं लय दिवस झालं चाललं होतं आणायला. बरं, म्हटलं ह्याच्यातले आता सोयाबीनचं सांगायचं म्हटलं तर माझं हात कोळपा आहे ते रानातच पडले, पण कोळपून झालं नाही. कशामुळे झालं? माणसं सांगितली होती, आली नाही ती. मी स्वतः कोळपायला तेवढा वेळ नव्हता. वेळ मिळेल तेवढं कोळपलं, पण अर्धच राहिलं. तर हे कोळपं असतं आधी, तर माझं ते 2 तासात होऊन झालं असतं. तर मित्रांनो, इंजिन कोळप म्हणजे शेतकऱ्याला आधुनिक अवजाराची गरज आहे, परंतु ती कुठं भेटतात? तर नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी. तर दुसरं एक मित्रांनो, आपल्याकडे तुमचं नाव सांगा. जगन्नाथ साळुंके, गाव देगाव, तुमच्या सोबतच आहे. तर ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याकडे कोळपणी यंत्र मिळतं. आणि दुसरं एक असं सांगतो की ज्यांनी एक असं वचन घेतलेलं आहे, ज्यांनी एक असं मनात ठाम निर्धार केलेला आहे की शेतीला रासायनिक खत वापरायचं नाही, आणि रासायनिक खतानं शेतीचा ऱ्हास होत चाललेला आहे. शेतकरी रासायनिक शिवाय शेती करणं झाला आहे. परंतु असे एक तुम्हाला अपवादात्मक शेतकरी मी आज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत की जे शेतकरी शेतामध्ये जर त्यांचा ऊस जरी असला तर ऊसाला सुद्धा रासायनिक खत घालत नाहीत, आणि स्वतः त्या ऊसामधून मित्रांनो गुळाच्या रूपात व्यवसाय करणारे. आज मला सांगा, एक शेतकरी आहे, मग अशी तुम्हाला एक उदाहरण दिलं की शेतकरी काय करतोय की पिकवतोय आणि विकायचं दुसऱ्याच्या हातात देतोय. तर असं एक तुम्हाला आज उदाहरण देणार आहे की स्वतः पिकवतोय
आणि त्या पिकामधून त्याचा गुळाच्या रूपाने निर्मिती करतोय आणि स्वतःची बाजारपेठ स्वतः तयार करणारे आज या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत. त्यांचंही तुम्हाला या ठिकाणी मी मुलाखत घेतो. तर नाव सांगा आपलं. नाव सांगा. अशोक सूर्यवान मत्रे. अशोक मते आहेत मत्रे. मत्रे. तर तुम्ही कशाची शेती करताय सध्या? मी ऊसाची शेती, भाजीपाला, गहू, बर. ज्वारी, बाजरी, तर कांदा. तर मित्रांनो, मग समधी त्याला पिकं जे तुम्ही आता जी शेती करताय, बऱ्याच लोकांना असं वाटतं की रासायनिक खतं घालणं ह्या गोष्टी शेतकरी बऱ्यापैकी करतो. तर तुमचं कसं नियोजन राहतं शेतीमध्ये? माझं नियोजन म्हणजे मी रासायनिक खतं कुठलीच वापरत नाही. किती वर्ष? कीटकनाशक नाही. हा. 17 वर्ष झालं. मग मित्रांनो, 17 वर्ष. तणनाशक औषध नाही. 17 वर्ष म्हणजे हा बारखा कालखंड नाही. तर आज 17 वर्ष तुम्ही रानात काय रासायनिक खत टाकलं नाही? एक दाणाही नाही रासायनिक खताचा. आता आम्ही बघायला आलो तर सापडेल का? हो. तर मित्रांनो, बरं, ह्याचं पाठीमागं काय कारण आहे? हे समजा रासायनिक खतं म्हणजे ते रासायनिक खतं घालणं, औषधं मारणं ही, आणि त्यातनं आपली पिकं कधी दुष्काळ पडतोय, कधी काय, म्हणजे ज्यादा पाऊस झाला तर पिकं जातात आणि ती शेती परवडतच नाही. बरोबर आहे. आणि जर आपण रासायनिक खतं ही नाही वापरली तर खर्च तर दोघं करणार. रासायनिक खतं वापरणारा करणार आणि नाही वापरणारा करणार. बरोबर. पण जरी पाऊस नाही पडला, दोघांची पिकं जळली, पण त्याचा खर्च होतो आणि आपला खर्च होत नाही. आपण फक्त त्या ठिकाणी गावरान गायचं शेण वापरतो, जलशीचं नाही. तर महत्वाचा मुद्दा लक्षात आला मित्रांनो, की खतं वापरणं हे खर्चिक गोष्ट आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जैविक खतं वापरा, जे तुमचे शेणखत रूपात असतात वगैरे. तर ते नाही वापरत मी फक्त गावरान गायचं शेण. कारण गावरान गायच्या शेणामध्ये 1 ग्रॅम मध्ये 400 ते 450 कोटी जीवाणू शेतीला उपयुक्त असे आहेत. आणि ती फक्त महिन्याला 1 एकराला 10 किलो शेण वापरायचे. फक्त म्हणजे जसं आपण 1 हांडाभर दूध त्याच्यात आपण दही बनवायचंय आपल्याला, तर आपण एवढंच विरजन म्हणून टाकतो. बरोबर. तसं शेतीला जीवाणूंचं विरजन म्हणून 1 एकराला फक्त 10 किलो शेण लागतं. बरोबर. आणि आपल्या घरी 1 गावरान गाय असेल तर 30 एकर शेती होती. एका गायवर 30 एकर शेती? 30 एकर शेती. मित्रांनो बघा, एक गाय जर तुम्ही पाळली, साधी गाय पाळायची का? साधी गाय. गावरान तुमची जी काय गाय आहे, मग खिलार गाय, त्याच्यात समजा कॉन्क्रेज आहे, परत गिर गाय आहे, पंगानोर आहे, परत देवणी आहे, लाल कांदार आहे, हे समजा गावरान जातीचं आहे. बरोबर. तर ती गाय पाळायची. हो. त्याच्यातनं आपल्याला जी काय समजा त्याचं जीवामृत काय तुम्ही म्हणता, काय त्याला जीवामृत बनवायचं किंवा घनजीवामृत बनवायचं. जीवामृत बनवायचं म्हणलं तर ते बॅलरमध्ये भिजत टाकून हे करावं लागतं, बनवावं लागतं. आणि जर घनजीवामृत बनवायचं म्हणलं तर त्या शेणाची बुकटी करायची. 100 किलोला 1 किलो बेसन पीठ, 1 किलो गुळ त्याच्यात मिक्स करायचा आणि ती शेतीला टाकायचं. बरोबर. तर मित्रांनो, हे जे आहे तुम्ही आता जी तुमची कसली जैविक शेती म्हणता, बरोबर, नैसर्गिक शेती, सॉरी. तर ती नैसर्गिक शेती केली तुम्ही आणि त्याच्यापासून काय प्रोडक्शन आलं, काढलं का, तयार केलं का? हो. काय केलं? आता मी ऊस कारखान्याला 1 टन पण देत नाही. बर. मी समद्या ऊसाचं गाळप करून गुळ बनवतो आणि तो गुळ माझा 120 रुपये किलोनी जातो. बर. त्यात साईचा गुळ आहे तो 200 रुपये किलोनी जातो. त्यात आपण तीळ शेंगदाणे टाकून चक्की बनवली तर 300 रुपये किलोनी जाती. काकवी 200 रुपये किलोनी जाती. असं मी समधी विक्री त्याची घरीच करतो. 7-8 टन गुळ असला तरी तो जातो, म्हणजे बरोबर 4-5 महिन्यात संपून जातो. बरोबर. तर आता त्यांच्यासोबतच या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा मुलगा आहे, बरोबर. तर त्यांना पण थोडीसं आपण विचारूया. तर कसं पप्पानी हे जे शेती करतात तुम्हाला आवडते, कसं वाटतं? आता सगळे रासायनिक करतात आणि तुम्ही मात्र गुळ जैविक असं पिकवता, कसं काय, म्हणजे त्यातनं उत्पन्न येतं का तेवढं? हो, येतं ना. म्हणजे खर्चच नाही त्याच्यामुळे उत्पन्न तर असतेच ना. होय का? राहतेच. म्हणजे जे गुळ आहे तो तुम्ही आणलाय आता आज बघायला. तर मित्रांनो, येता येता त्यांनी एक भेट म्हणून आपल्यासाठी गुळ घेऊन आलेला आहे. तर ते गुळ पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता बघा, गुळ
आपण कुठलाही गुळ खातो तर तो दिसायला थोडासा पांढरा गुळ मी बघितला आतापर्यंत. तर तुम्ही आता मगाशी गुळ आणलाय ते आपण बघणार आहे गुळ कसा आहे काय. तर दुसरी गोष्ट, आता जैविक शेती म्हणजे थोडक्यात तुम्ही नैसर्गिक शेती म्हणताय असं, ती का केली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? का केली पाहिजे म्हणजे आता का त्याच्यापासून काय फायदा तोटा? हा, आरोग्य माणसाचं चांगलं राहण्यासाठी ती हीच केलं पाहिजे. पहिलं कसं समजा बाबा म्हणजे कधीतरी आपल्या गावात एखादा जर कॅन्सरचं पेशंट कधीतरी ती 10 वर्षातनं 20 वर्षातनं आपण ऐकायचो. बरोबर. पण आता असं झालंय की दरवर्षी गावात 1-2 पेशंट कॅन्सरची, मधुमेहची, ही म्हणजे आजारी जास्त माणसं पडतात ना. बरोबर. तर ही बिना केमिकलचं खाल्ल्यानंतर माणूस आजारीच पडत नाही. बरोबर. तर मित्रांनो बघा की केमिकलचं खाण्यानं काय तोटा होतो आणि बिगर केमिकलचं नैसर्गिक शेतीपासून जो पिकवणाऱ्या जी काही वस्तू आहेत, आपल्याकडे तर शेती आहे. आता शेतीतल्या लोकांना मिळतच नाही ती, कारण त्यांना माहितीच नाही कुठं पिकवलं, किती रासायनिक वापरलं, काय वापरलं. परंतु ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे माझ्यात 1 एकर 5 एकर 10 एकर शेती आहे, त्यांनी किमान एक 10 गुंठ तरी एक आपलं नैसर्गिक शेती करून त्यामध्ये वांगी, टोमॅटो काय तुम्हाला जे लावायचं ते लावो आणि त्याच्यानुसार तुम्हाला नैसर्गिक शेतीतून पिकवलेलं धान्य तुम्ही खाल्लं पाहिजे. हो. बरोबर. आता माझा जर भाजीपाला गुळ ही समजा जे पिकतोय ती समजा भिगवणला पद्मा लेडीज टेलर म्हणून दुकान आहे. बरोबर. आणि त्या दुकानावरच समजा भाज्यांची ही जी विक्री होती. मला शेतीतलं काहीच विकायला जावं लागत नाही कुठं. बरोबर. तर मित्रांनो, शेतीतलं काही विकावं न जाता स्वतःहून शेतकरी येऊन म्हणजे स्वतःहून ग्राहक येऊन माल खरेदी करतात. तर तुमचं मी ऊसाची जर लागण केली तर समजा आपण 1 एकर लागण केली तर त्या 1 एकराला जेवढा खर्च होईल त्याच्या डबल पैसे आपल्याला त्यात आंतरपिकातूनच भेटतात. कमीत कमी 1 एकर ऊस लावला तर मी 20 ते 25 जातीचा भाजीपाला त्यात लावतो आणि त्यातूनच आपला खर्च निघतो. ऊसाचं पीक अख्खा नफ्यात राहतं. मित्रांनो बघा, आणि या ठिकाणी तुम्हाला जर समजा काय एखाद्या शेतकरी बांधवाला आपल्या जैविक शेती करायचं आहे, पण मित्रांनो ऐका, त्याच्या अगोदर आपण यांनी पिकवलेला यांच्या शेतातील गुळ बघूया. या तर हा प्रत्येकाला मी खायला देणार आहे. प्रत्येकाने चव सांगायची की आपण आता नेहमी गुळ तर खातो, परंतु या गुळामध्ये आणि तुम्ही नेहमी जी गुळ खाता, आता अगोदर मी खाऊन दाखवतो म्हणजे काय देतोय हे लक्षात आलं पाहिजे. तर बघा, ही गुळ आहे आणि हा पूर्ण नैसर्गिक शेतीमध्ये पिकलेला गुळ आहे. अगोदर मी खाऊन बघतो. तर सगळ्यांनी घ्या. आता तुमचं काय घरीच पिकवलं आहे तुम्ही. तर इकडे पण आपले काय शेतकरी आलेले आहेत, तर त्यांना पण आपण व्हिडिओमध्ये गुळ देऊया. हा नैसर्गिक शेतीमध्ये पिकवलेला गुळ आहे. आता ही गुळाचा छान आहे ना, नाहीतर पुन्हा द्या तिकडे वाटा सगळं. हां, तर आता आपण एक ह्यांची मुलाखत घेऊया. व कसा वाटतोय, काय फरक जाणवला का चवीला? नाही, फार सुंदर आहे चवीला. तर आपले ह्या आपल्या जे येते आता ह्याचं खताचं केलेलं आहे हां हां हां, त्याच्यापेक्षा 1 नंबर आहे. खाण्याला चवीला 1 नंबर आहे. बरोबर. म्हणजे नॅचरल ती नॅचरल. पूर्वी माणसं मित्रांनो 110 वर्ष जगत होती, बरोबर का? आता माणसं 60-65 सुद्धा ओरडत नाही ते. तर ह्याचं एक कारण थोडक्यात सांगितलं जातं की खाणं हायब्रिड झालंय. हायब्रिड म्हणा किंवा खाणं झालंय फवारण्याचं, आणि त्याच्यामुळं शेतीला आता आपल्याला काय झालेलं आहे की कशाची गरज आहे तुम्ही सांगा आपल्याला? आता ह्यांनी ज्याप्रमाणे या शेतकऱ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या नैसर्गिक शेतीचीच गरज जास्त आहे. अगदी बरोबर. गाईचं शेण, गोमूत्र याचा उपयोग करून शेती केली पाहिजे. धन्यवाद. आणि त्याच या शेतकऱ्याला गाय समजली तो शेतकरी सुखी, गाय पण सुखी. ज्याला गाय समजली नाही तो शेतकरी दुःखी, गाय पण दुःखी. तर मित्रांनो, गाय समजली पाहिजे. तर याच्याबद्दल यांचे टाळ्या वाजवून स्वागत करूया. का तर गाय सुखी आणि शेतकरी बी सुखी. जेव्हा शेतकरी दुःखी तर गाय बी दुःखी, असं गाय कळली पाहिजे. तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. त्याच्या अगोदर 2 मिनिटं तुमच्या सोबत आलेले आहेत पाहुणे राहिले आपले, तर असू द्या, नाव सांगा तुमचं. रामदास सखाराम जांभळे, गाव दौंड. दौंडचे आहेत. आणि मग तुम्ही काही जैविकचं बघताय का? त्यांच्या पाठीमागे आमचं चालू आहे का? बरोबर. तर मित्रांनो, आता ही जैविक शेती मला करायची आहे
आणि पण मला कोणतं सहकार्य केलं पाहिजे, कोणी तर माहिती दिली पाहिजे, तर तुम्ही माहिती देऊ शकता का? तर तुमचा नंबर सांगा. जैविक शेती म्हणूच नका, नैसर्गिक शेती नैसर्गिक शेती, सॉरी. तर नैसर्गिक शेती तुम्ही करायची म्हणलं एखाद्या माझ्या शेतकरी बांधवांना, 1 लाख युट्यूबर तुम्हाला पाहत आहेत, हो, तर माहिती काय देणार नंबर की. द्या, तुमचं नाव नंबर. अशोक सूर्यपान म्हात्रे, नंबर सांगा. मोबाईल गाव पिंपळे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 8390 177200. तर मित्रांनो नंबर पुन्हा एकदा सांगतो, 8390 177200. कारण नंबर एखादा आकडा चुकला ना दुसरीकडे फोन लागतात. तर मित्रांनो हा नंबर नोट डाऊन करा. आणि मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्यांनी कुठली वस्तू खरेदी केली हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत आपण ते गुलदस्त्यात ठेवूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.